गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव महेश जाधव. MJ ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक असे स्वागत आहे. आज आपण चाललो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी. आज आपण संगमेश्वरमधील सरदेसाई वाडा आणि त्या भोवतालचे आजूबाजूचे मंदिरं एक्सप्लोअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यापर्यंत जाण्यासाठी संगमेश्वरमध्ये यावे. तिथून पुढे आल्यावर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लागतं. स्मारकाचे दर्शन घेऊन स्मारकाच्या मागच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडे पुढे जावे. स्मारकाच्या डाव्या बाजूने आतमध्ये सरळ जावे. 200 मीटर गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक स्तंभ आहे. त्या स्तंभापासून परत डाव्या बाजूला जावे. थोडे पुढेच गेल्यावर पुन्हा डाव्या बाजूलाच सरदेसाई वाडा आहे. आपण आता सरदेसाई वाड्याजवळ आलो आहे. याच संगमेश्वरमध्ये नावडी बंदराजवळ छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली होती. त्या अगोदर छत्रपती संभाजी महाराज याच सरदेसाई वाड्यात मुक्कामाला आले होते. ते इथे अर्जुजी व गिरजूजी यादव यांच्या पत्नाच्या न्यायनिवाडीसाठी येथे आले होते मुक्कामाला. त्यावेळेस त्यांच्यासोबत फितुरी झाली आणि त्यांना इथून थोड्याच अंतरावर नावडी बंदरावर अटक करण्यात आली होती. आता आपण इथला आजूबाजूचा परिसर पाहू. सरदेसाई वाड्याचे थोडे पुढे आलो आपल्याला काही स्तंभांचे अवशेष भेटतात. इकडे चालू आहे. तिथून थोडं पुढे आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला अजून एक प्राचीन विहीर लागते. तर चले हा आलो तिकडे यायला लागलं. विहिरीपासून कच्च्या वाट्याने थोडे पुढे आल्यावर आपल्याला तिथे 2-3 मंदिरं भेटले आहेत. आपण ते बघून घेऊ. त्या वाड्यात गेलं त्या शेजारच जागा. मंदिराच्या आतमध्ये भव्य अशी महादेवाची पिंड होती. मंदिराच्या उंबऱ्यावर मुंग्यांचे वारूळ असल्यामुळे आतमध्ये गेलो नाही दर्शनाला. हे मंदिर खूप
प्राचीन आहे. हे मंदिर पूर्णपैकी दगडाचा वापर करून बांधण्यात आले असेल. इतिहासात कोरीव काम खूप चांगल्या प्रकारे केलं होतं. या मंदिराच्या नावाचा उल्लेख नाही आहे, मॅपमध्ये पण नाही आहे आणि ते संवर्धन करून पण नावं लिहिलेली नाही आहे तिथे. तर कोणाला या मंदिराचे नाव माहीत असेल तर त्यांनी नक्की कळवा आम्हाला पण. पुढे आल्यावर आपल्याला एक स्तंभ दिसत आहे. स्तंभाच्या समोर एक मंदिर आहे आणि स्तंभाच्या उजव्या बाजूला पण एक मंदिर आहे. या ठिकाणी आल्यावर आपल्याला 3 प्राचीन मंदिरं भेटली. तिथून थोडं पुढे जातोय आपण. आता पुढे काय आहे का बघायला. थोडं पुढे आलं आम्हाला एक लोकल माणूस भेटला. त्याने सांगितलं थोडं पुढे गेल्यावर एक प्राचीन मंदिर आहे. त्याच्या मंदिर त्या साईडला पण आहे, पलीकडच्या साईडला थोडं लांब जायचं, तिकडं आहे एक मंदिर. त्या साईडला पण आहे का? या वाटेने थोडं पुढे आल्यावर आपल्याला एक नदीचा ब्रिज लागतो. त्या नदीच्या ब्रिजच्या उजव्या बाजूलाच एक प्राचीन मंदिर आहे. तिकडं पलीकडे कशाचं मंदिर आहे? मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला वेरुळांचे अवशेष भेटले. पुन्हा आपण साधेसे वाड्याकडे चाललो आहे. तिथले आज
आता आपण संगमेश्वरमध्ये आहे. हा सरदेशाचा वाडा 3 फेब्रुवारी 1689 त्यांना याच ठिकाणी पकडण्यात आलं आणि इथून त्यांना अवघ्या 2.5 दिवसात पेडगावचा भुईकोट आत्ता त्याचं नामांतर करून त्याला धर्मवीरगड केले. त्या किल्ल्यावर नेण्यात आलं त्यांना 16 फेब्रुवारी 1689 छत्रपती संभाजी महाराजांना या किल्ल्यावर या सरदेसाईच्या वाड्यावरनं पेडगावमध्ये नेण्यात आलं. पेडगावच्या त्या धर्मवीरगडावर त्यांना औरंगजेब समोर हाजीर केलं. त्यावेळेस त्यांना औरंगजेबने 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारा. दुसरा म्हणजे आमच्यातले गद्दार कोण आहेत, त्यांच्या सैन्यातले औरंगजेबच्या सैन्यातले गद्दार कोण आहेत, हा दुसरा प्रश्न विचारला. आणि तिसरा प्रश्न म्हणजे जो लुटलेला खजाना आहे तो कोणत्या किल्ल्यावर आणि कोणत्या ठिकाणी ठेवला. असे 3 प्रश्न पेडगावच्या किल्ल्यावर त्यांना विचारण्यात आले. या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुकीचे अपशब्द वापरले असेल तर त्याची मी जाहीर माफी मागतो. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.